जालना येथील संभाजीनगर भागातील श्री चैतन्य टेक्नो स्कूल ही अनधिकृतरित्या शासनाच्या कुठल्याही परवानग्या न घेता शाळा सुरू होती। त्या शाळेवर शिक्षण अधिकारी यांनी काही दिवसापूर्वीच कारवाई करून सील करण्यात आली होती। ते सील तोडून पुन्हा ही शाळा चालू करण्यात आली होती। तसंच यामध्ये विद्यार्थी व पालकांची मोठी फसवणूक केली असल्याचं डॉक्टर रवींद्र शंकरराव काकडे, प्रभारी शिक्षण अधिकारी, पीर पिंपळगाव व जालना शहर बीट पंचायत समिती जालना यांच्या फर्यादीवरून या शाळेचे व्यवस्थापक सचिन गिरी व मुख्याध्यापिका दीपा बालसुंदर या दोघांवरती सदर बाजार पोलीस स्टेशन येथे दिनांक 11 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। पुढील अधिकचा तपास सदर बाजार पोलीस करीत आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी प्रबंधभूमी न्यूजशी बोलताना दिली। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। सर, गेल्या काही दिवसापासून जालन्यात एक श्री चैतन्य टेक्नो शाळा आहे आणि त्याला 2 वेळेस सील लावूनही ती उघडली होती। त्या संदर्भात काही गुन्हा दाखल झालाय का? डॉक्टर रवींद्र काकडे, प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी आहेत, त्यांनी दिलेल्या फिर्यादीप्रमाणे पोलीस स्टेशनमध्ये न्यू चैतन्य ई टेक्नो स्कूल या शाळेविरुद्ध अनधिकृतपणे चालू ठेवल्यानुसार त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 कलम 18/5 व भारतीय न्याय संहिता 318/2 आणि भारतीय न्याय संहिता 3/5 या संदर्भाने 2 आरोपींवर गुन्हा दाखल आणि त्याचे तपास आम्ही करत आहोत। सर, भविष्यात पुन्हा ही शाळा जर चालू राहिली तर काय कारवाई होऊ शकते? त्याची काही कायदेशीर पद्धत आहे किंवा जे कायदेशीर तरतुदी आहे त्यानुसार आपण कारवाई करण्यात येईल।